आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे अतिशय वाईट झालं, अतिशय वाईट। ही खेळी असफल होण्याचा सर्वात वाईट परिणाम हा होईल की आता आपल्या शत्रूला आपल्या निमंत्रणाचा अर्थ समजून येईल आणि आता तो आपल्या या जाळ्यात अडकणार नाही। खरोखरच ही काही चांगली स्थिती नाहीये। माझ्या मते तरी आता उशीर करून चालणार नाही। या आधी की अक्रूर शत्रूंना एकत्र करेल, आपल्या सेनेने गोकुळावर उघड आक्रमण केलं पाहिजे। चहू बाजूंनी घेरून सर्वांना मारून टाका, जेणेकरून या नरसंहाराची सूचना घेऊन देखील कोणी बाहेर जाऊ शकणार नाही। इतका मोठा नरसंहार जनतेपासून कसा लपवणार? आणि जर जनविद्रोह झाला तर किती मोठी हानी होईल। माझ्या मते अजून एक खेळी बाकी आहे। ती कोणती? महाराज, जेव्हा मासोळी स्वतः जाळ्यात नाही अडकत तेव्हा तिला जबरदस्तीने जाळ्यात टाकण्याचे अनेक मार्ग आहेत। कोणते? या माझ्या बरोबर महाराज, मी सांगतो तुम्हाला।
देवकी, मी तुला एक प्रश्न विचारायला आलो आहे, ज्याच्या उत्तरात जर तू माझ्याशी खोट बोललीस तर आज तुम्हा दोघांचे प्राण वाचणार नाही. मी याआधी एकदा वसुदेवाला हाच प्रश्न विचारला होता, ज्याच्या उत्तराच्या बदल्यात याने केवळ मौन धारण केलं होतं. हा त्याच मौनाचा परिणाम आहे की तुम्ही दोघं इतक्या वर्षांपासून या कारागृहात सडत आहात. आज पुन्हा एकदा तुम्हाला एक संधी देतो आहे. जर तुम्ही खरं उत्तर दिलं तर तुम्हाला कारागृहातून मुक्ती मिळून जाईल. परंतु आज खोटं बोलण्याने फायदा होणार नाही ना मौन बाळगण्याने. वसुदेव, तू स्वतःला सत्यवादी म्हणवतोस, म्हणून हे सत्य आधी मी तुझ्या तोंडून ऐकू इच्छितो. आज देखील माझा तोच प्रश्न आहे की हा कृष्ण नावाचा बालक जो गोकुळात नंदाच्या घरी वाढतो आहे, तोच देवकीचा 8वा पुत्र आहे का? परंतु दादा, देवकीची 8 अपत्य तर झालीच नाहीत. कारण एकदा तर देवकीचा गर्भपात झाला होता, त्यामुळे ते मूल तर झालंच नाही. देवकी, तुझं काय उत्तर आहे? जे यांनी सांगितलं तेच सत्य आहे. शब्दांच्या अदला बदलीने खोटं सत्यात परिवर्तित होत नाही. तुम्ही दोघंही खोटं बोलत आहात. हो, बहुधा तुम्हाला ठाऊक नाही की मला खरं काय ते कळून चुकलं आहे आणि माझ्याकडे त्याचा पुरावा देखील आहे. काय पुरावा आहे? देवर्षी नारदांचं कथन. नारदजी? हो, नारदजी. ते देवर्षी आहेत, एक देवता आहेत आणि ते कधी खोट नाही बोलू शकत. त्यांनी स्वतःच मला सांगितलं आहे की कृष्ण तुझाच पुत्र आहे. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की हे सत्य आहे का? जर देवर्षी नारदांच्या कथनावर तुमचा पूर्ण विश्वास आहे तर मग देवकीच्या होकार किंवा नकाराने तुम्हाला काय फरक पडतो? फरक पडतो वसुदेव, फरक हा पडतो. कारण जर तुम्ही या गोष्टीचा स्वीकार केलात की कृष्ण तुमचाच पुत्र आहे तर तुम्ही माझ्याशी वचनबद्ध आहात. हो, तुम्ही स्वतःच त्याला इथे बोलवून तुमच्या हातांनी त्याला माझ्याकडे सुपूर्द करा. तुला आठवतंय आकाशवाणीच्या वेळी तू दिलेलं तुझं वचन? तर मी तुम्हाला वचन देतो, देवकीला सोडून द्या. मी महाराज शूरसेनांचा पुत्र वसुदेव प्रतिज्ञा करतो की देवकीच्या प्रत्येक अपत्याला जन्म घेताच मी स्वतःच्या हातांनी आणून तुमच्याकडे सुपूर्द करेन. मग जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याचा नाश करू शकता, मला काही अडचण नाही. सत्यवादी वसुदेव, तू खोटारडा आहेस. तू माझ्याशी कपटाने वागला आहेस, मला धोका दिला आहेस. तू अपराधी आहेस, घोर अपराधी आहेस. नाही नाही, हे खोटं आहे, हे खोटं आहे. मी माझ्या शुद्धीत कोणतंही कपट केलं नाहीये. अच्छा, तर मग अजूनपर्यंत तू बेशुद्ध आहेस. तुला आठवतंय त्या दिवशी सुद्धा तू हेच म्हणाला होतास आणि मी म्हटलं होतं की जोपर्यंत तू शुद्धीवर येत नाहीस, सत्य सांगायला तयार होत नाहीस, तोपर्यंत तू कारागृहातच राहशील आणि मी प्रतीक्षा करेन.
परंतु आता माझ्या जवळ प्रतीक्षा करण्यासाठी वेळ उरलेला नाही. मी तुला शेवटचं विचारतो आहे, तू सत्य स्वीकार करतो आहेस की नाहीस? वसुदेव, तुला शुद्धीवर आणण्यासाठी आणि सत्याचा स्वीकार करवण्यासाठी बाकी अनेक उपाय आहेत माझ्याजवळ. बोल बोल, सांग मला चाणूर पारेकरी. महाराज, वसुदेवाला कारागृहाच्या अंधाऱ्या विहिरीत सोडलं जावं आणि मी 10 अंक मोजायच्या आत जर देवकीने कृष्णाला बोलावून माझ्याकडे सुपूर्द करण्याचं स्वीकार नाही केलं तर वसुदेवाला विषारी साप असलेल्या त्या अंधाऱ्या विहिरीत ढकलून दिलं जावं. घेऊन जा याला, घेऊन जा. जशी आज्ञा महाराज. बांधा त्याला. नाही नाही नाही, दया करा. नाही, इतके अत्याचार करू नका दादा. दया करा. नको दादा, दया कर. सोडा त्यांना. सोडा त्यांना. दादा नको. दया कर दादा, यांच्यावर अत्याचार करू नको. यांना सोडून दे दादा. मग सत्य सांग, सत्य सांग. नाही दादा, नाही. दया कर दादा. दया, दया. चाणूर, याला फरफटात घेऊन चला. जशी आज्ञा. नाही घेऊन चला दादा. चला. सोडून दे यांना. माझे प्राण घे हवं तर, पण यांना सोडून दे. मला अंधाऱ्या विहिरीत ढकलून दे नाही. दादा. आता मला तुझे प्राण नको आहे. दया कर. याने दिलेलं वचन मोडलं आहे. हा अपराधी आहे. घेऊन चला याला. माझे प्राण वाचवण्यासाठी यांनी वचन दिलं होतं, म्हणून आता जर हे पालन करू शकत नसतील तर माझे प्राण घे. मला अंधाऱ्या विहिरीत ढकलून दे. मग स्वीकार करतेस तू की कृष्ण तुझाच पुत्र आहे? नाही नाही दादा, यांना सोडून दे. मग स्वीकार कर की कृष्ण तुझाच पुत्र आहे. नाही. कबूल कर की कृष्ण तुझाच पुत्र आहे. नाही नाही नाही. मी तुला शेवटचं विचारतो आहे. हो म्हण. नाही. हो म्हण. नाही. हो म्हण. नाही नाही. मग ठीक आहे. चाणूर. हो 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 हो, मी स्वीकार करते. मी सगळं स्वीकार करते. कृष्ण माझाच पुत्र आहे दादा. हो. मग आता सत्य स्वीकारलंस तू? टांगून द्यायला. सोडा याला विहिरीत.
चल. सोडा त्यांना, सोडा. नाही. नाही. दादा नाही, इतके अत्याचार करू नकोस. आता तरी दया कर दादा. आता तर मी स्वीकार देखील केलाय की कृष्ण माझाच पुत्र आहे. हेच तर तुला हवं होतं दादा. दादा आता तरी यांना सोडून दे. नाही, केवळ इतकं जाणून घेणंच पुरेसं नाहीये. आता तुझ्या पतीच्या वचनानुसार त्या कृष्णाला मथुरेला बोलवून स्वतः माझ्याकडे सुपूर्द कर. हो. नाही दादा. एका आईला तिच्या मुलाचा बळी द्यायला सांगतोयस? जगातल्या कुठल्याही आईने असं महापाप कधीही केलं नसेल दादा. त्याच्याऐवजी तू माझे प्राण घे दादा. माझे प्राण घे. माझे प्राण नाही. त्याच्याऐवजी जर कुणा दुसऱ्याचे प्राण जातील तर ते तुझ्या पतीचे. हो, कारण याने वचन देऊन सुद्धा माझ्या सोबत कपट केलं आहे. याने गपचूप माझ्या शत्रूला इथून बाहेर काढून एका रात्रीत गोकुळात जाऊन लपवलं होतं. म्हणूनच एक तर तुझ्या पतीचं वचन पूर्ण करण्यासाठी आजच अक्रूरला आज्ञा दे की त्याने कुठलंही कारण सांगून त्या कृष्णाला खोटं नाटं सांगून मथुरेत घेऊन यावं. तुझ्या पतीचा बळी दे. तुझ्या पतीचा बळी दे. अक्रूराला? हो, अक्रूरला. कारण केवळ अक्रूरच्या सांगण्यावरूनच तो येऊ शकतो. माझे गुप्तहेर मला बरोबर सूचना देत असतात की अक्रूर गोकुळात जाऊन त्याला भेटत असतो. त्यामुळे तिथे त्याच्यावर सगळेजण विश्वास ठेवतात. त्याला तुम्हा दोघांचा विश्वास पात्र समजतात. त्यामुळे त्याच्यावर कुणीही संशय घेणार नाही आणि हे काम अतिशय सोपेपणाने होऊन जाईल. नाही, नाही दादा, नाही. नाही. मी 7 अंक मोजेपर्यंत निर्णय घे की तुला तुझा पती हवा आहे की पुत्र. दोन, 3, यांना सोडून दे. 4. नाही, नाही दादा, इतके अत्याचार करू नको. 5. 6. नाही दादा, नाही. दादा, मला माझे पती परत दे. मला माझे पती हवे आहेत दादा. घेऊन टाक माझ्या मुलाला. घेऊन टाक, घेऊन टाक. मला माझे पती परत दे. तुम्हाला ठाऊक नाही देवी की तुम्ही मला काय करायला सांगत आहात. याचा अर्थ समजतोय तुम्हाला? हो, मला चांगलंच ठाऊक याचा अर्थ. नाही देवी, नाही. तुम्हाला अजिबात समजत नाहीये. तुम्ही एका निर्दोष बालकाला एका कसाईच्या हातात द्यायचं म्हणताय
जो त्याची हत्या करू इच्छितो, जो त्याचा वध करू इच्छितो. मला माहित आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही मला कृष्णाला मथुरेत आणायची आज्ञा देत आहात. मी कृष्णाला काय सांगू त्याला की तुझ्या मातेने तुझी हत्या करण्यासाठी तुला मथुरेला बोलावलं आहे? इतकं काही सांगायची आवश्यकताच नाही. बस इतकंच सांगा की त्याच्या आईची आज्ञा आहे की त्याने तुमच्या बरोबर मथुरेला यावं. जर त्याने विचारलं का, जर त्याने यायला नकार दिला तर? जर तो माझा पुत्र आहे तर ना का विचारेल ना नकार देईल. बस आईच्या आज्ञेचं पालन करेल. वसुदेवजी, वहिनींना तर राजनीती नाही समजू शकत, परंतु तुम्ही तर समजू शकता. कृपा करून तुम्ही यांना समजवा यांना की यांनी यांचा आदेश परत घ्यावा. या राजनीती नाही जाणत, परंतु तुम्ही तरी समजू शकता. ही आत्महत्या आहे कुमार, आत्महत्या. कुमार, मी हात जोडून विनंती करतो आहे, तुम्ही यांना सांगा यांना की यांनी यांचा आदेश परत घ्यावा. अक्रूरजी, आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतो. तुम्ही जे काही बोललात राजनीतीला अनुसरूनच ते योग्यच आहे. परंतु राजनीतीच्याही वर मनुष्याचा स्वतःचा धर्म असतो आणि धर्माची महानता राजसिंहासनापेक्षा कितीतरी अधिक आहे. देवी देवकींनी कंसाला वचन दिलं आहे आणि त्या वचनाचं पालन करणं यांचा धर्म आहे. आणि पती या नात्याने यांना वचन निभवण्यासाठी सहाय्य करणं माझा धर्म आहे. वहिनी, कृपया तुम्ही माझ्या बोलण्याचा अजून एकदा विचार करा. जी लढाई आपण जिंकू शकतो वहिनी, जी लढाई जिंकू शकतो, त्यात अशा प्रकारे आम्हाला हरायला लावू नका वहिनी. वहिनी, असा विचार करा, ज्याला तुम्ही कंसाच्या पापाच्या भट्टीत ढकलत आहात, त्या बालकाच्या बाबतीत प्रजेच्या हृदयात ही धारणा आहे की तो त्यांचा तारणहार आहे. आतल्या आत त्याला भगवंताचा अवतार मानतात ते. अक्रूरजी, कृष्ण जर भगवंत आहे तर आपल्याला त्याची काळजी करायची आवश्यकता नाही. तो त्याचं रक्षण स्वतः करू शकतो. आणि जर तो केवळ मनुष्य आहे, केवळ माझा पुत्र आहे, तर अशा धर्म संकटासमयी जेव्हा मला माझे पती आणि पुत्र या दोघांच्यात एकाची निवड करावी लागेल, तेव्हा हे पतिव्रतेच्या धर्माचं पालन करत मी माझ्या पतीच्या आयुष्यासाठी माझ्या पुत्राचा बळी देणं स्वीकार केलं. हाच माझा धर्म होता आणि पुत्र या नात्याने हेच त्याचं कर्तव्य असेल की आपल्या पित्याच्या आयुष्यासाठी त्याने स्वतःचं आयुष्य पणाला लावावं. म्हणून अक्रूरजी, माझी आज्ञा अटळ आहे, त्याचं पालन केलं जावं. मी लाख लाख वेळा विनंत्या केल्या,
लाख लाख वेळा विनंत्या केल्या, परंतु त्या पतिव्रता स्त्रीने ना तिचा निर्णय बदलला आणि ना तिची आज्ञा. मित्रांनो, आता आपल्या स्वामींच्या आज्ञेचं पालन करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठचाही पर्याय उरलेला नाही. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना या गुप्त जागी बोलावला आहे की कदाचित अजून सुद्धा त्या विनाशापासून वाचण्याचा एखादा उपाय आपल्यापैकी कोणाच्या तरी डोक्यात आला, ज्यामुळे आज्ञेचं उल्लंघन सुद्धा होणार नाही आणि आपण आपल्या राजकुमारांचं प्राण देखील वाचवू शकू. हो, एक गोष्ट तर स्वच्छ आहे की देवींनी केवळ राजकुमार कृष्णांना बोलवण्याची आज्ञा दिली आहे. तर मग आपल्याला सर्वात आधी हे कार्य करावं लागेल की राजकुमार बलरामांना लवकरात लवकर तिथून बाहेर काढून एखाद्या दुसऱ्या जागी न्यावं लागेल. याला इतकं सहज सोपं समजू नका क्रूरजी. या गोष्टीची खात्री मला सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही गोकुळात जाल तेव्हा कंस तुमची वाट बघत चुपचाप बसून नाही राहणार. त्याचे सैनिक लपत छपत किंवा राजरोसपणे ना केवळ गोकुळाला वेढा देतील, किंबहुना तुम्ही ज्या मार्गाने येणार आहात त्या मार्गावर सुद्धा त्यांची संपूर्णपणे पाळत असेल, जेणेकरून तुम्ही कृष्णाला घेऊन पळून जाणार नाही. अगदी बरोबर बोललात तुम्ही, अगदी बरोबर. यासाठीच मी विचार केला आहे की मला माझ्या शूर सैनिकांचा एक आत्मबलिदानी गट हवा आहे, जे आवश्यकता पडल्यास स्वतःचे प्राण देण्यास सुद्धा तयार असतील. त्या आत्मबलिदानी गटाच्या 3 तुकड्या असतील. पहिली तुकडी राजकुमार बलराम आणि त्यांची माता रोहिणींना रातोरात गोकुळातून बाहेर काढून आपल्या गुप्त सैन्य शिबिरात पोहोचवेल. त्या गटाची दुसरी तुकडी जी यमुनेच्या पलीकडच्या किनाऱ्यावर माझ्या आजूबाजूला असेल, जे राजकुमार कृष्णांची अंगरक्षक असतील. जर रस्त्यामध्ये कंसाच्या सैनिकांनी कृष्णावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर ती कंसाच्या सैनिकांशी लढून मला राजकुमार कृष्णांना तिथून पळून जाण्याची संधी उपलब्ध करून देतील. त्या तुकडीला निश्चितच त्यांच्या प्राणांचं बलिदान द्यावं लागेल. आणि तिसऱ्या तुकडीतले युवक यमुनेच्या अलीकडच्या किनाऱ्यावर माझ्या संकेताची प्रतीक्षा करतील. माझ्या डोक्यामध्ये एका अद्भुत नाटकाची योजना आकार घेत आहे. कोणतं नाटक? मथुरेस येण्यासाठी आम्हाला सिद्ध घाटावरून यमुना तर पार करावीच लागेल. हो. तर नाटक असं आहे, जेव्हा नावेतून आम्ही पात्राच्या मधोमध पोचू तेव्हा नाव उलटण्याचं नाटक केलं जाईल. कंसाचे सैनिक आणि गुप्तहेर तर बघतच असतील. या नाटकाने हे सिद्ध होऊन जाईल की नाव उलटण्याने कृष्णसह अक्रूर सुद्धा नदीमध्ये बुडून गेले. परंतु आपले पाणबुडे साथीदार आम्हाला वाचवून पाण्याच्या खालूनच आम्हाला दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचवतील, जिथून एका निश्चित स्थानावरून आम्ही लोक वेश बदलून मथुरेतून बाहेर निघून जाऊ. सुंदर योजना तर खूप चांगली आहे. आत्मबलिदानी गटात सर्वात आधी माझं नाव लिहा. माझं नाव सुद्धा आत्मबलिदान करणाऱ्यात लिहा. मी आणि माझा पुत्र त्याच बलिदानी गटात असणार आहोत. आमचं नाव सुद्धा द्या. 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 जेव्हा बलिदानाची वेळ येते तेव्हा रांगेत सर्वात आधी उभे राहतात. धन्य आहात तुम्ही सर्वजण. धन्य आहात. धन्य आहात. धन्य आहात.
आता गोकुळाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो आहोत. तुम्ही सर्वजण उपवनच्या चहूबाजूंनी उभे राहा आणि लक्ष ठेवा की कंसाचे सैनिक आमचा पाठलाग तर करत नाहीयेत ना. आणि ऐका, परत जाताना तुम्ही सर्व इथूनच माझ्या बरोबर परत जा. आणि हो, एक एक गोष्टीची मला गुप्तपणे सूचना देत राहा. समजलं? जा. चला सारथी. ऐकलंय की मथुरेत खूप मोठा उत्सव होत आहे. खरंच? तुम्हाला कोणी सांगितलं? अरे, तो आपला कलवा आहे ना, रोज मथुरेत भाजी विकायला जातो, त्यानेच सांगितलं. म्हणतात की महाराजांनी आज्ञा दिली आहे की मथुरा नगरीला वधूप्रमाणे नटवलं जावं. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोक येणार आहे. खूप मोठा उत्सव होईल. परंतु अचानक हा उत्सव कोणता बाबा? महाराज कुठला तरी खूप मोठा यज्ञ करत आहे. महाराज कंस यज्ञ करणार आहेत? ऐकलं तरी असंच आहे. नंदबाबा, नंदबाबा, दारावर अक्रूरजी आले आहेत. अक्रूरजी? हो, तेच आले. एका मोठ्या रथातून आले आहेत. अच्छा, मी येतो. हा यशोदा, जरा थांब. हा, आता जेवायच्या वेळी आले आहेत तर भोजन त्यांच्याबरोबरच करूया. चल चल. असे अचानक अक्रूरजी कसे काय आले? अक्रूरजी, यावं यावं, स्वागत आहे तुमचं. प्रणाम नंतर. प्रणाम. अगदी योग्य वेळी आला आहात तुम्ही. बस यशोदा जेवण वाढतच होती. अरे बाबा मुकुंद, सारथ्याच्या जेवणाचा सुद्धा प्रबंध कर आणि घोड्यांना सुद्धा अश्वशाहीत नेऊन चारा खायला दे. जी स्वामी. यावं यावं. चला या. या 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 या. प्रणाम राणेजी. प्रणाम अक्रूरजी. वहिनी प्रणाम. प्रणाम. आयुष्मान भव. आयुष्मान भव. बसा अक्रूरजी, या बसा. आसनस्थ व्हा. पुरे पुरे वहिनी. वहिनी किती खाऊ घालणार? इतक्या दुरून आला आहात तुम्ही. भूक पण लागली असेल आणि थकला पण असाल, त्यामुळे थोडं जास्तच खावं लागेल. भूक आणि थकवा तर तुमच्या स्नेहानेच दूर पळून जातो वहिनी. अक्रूरजी, खरंच एखाद्या गृहस्वामिनीचा स्नेह बघायचा असेल ना
तर तिच्या हातचं जेवण अगदी पोटभर जेवलं पाहिजे आणि मग तिची प्रशंसा देखील केली पाहिजे. चला श्री गणेशा करा. वहिनी, असं वाटतंय जेवणात तुम्ही अगदी अमृत वाढलंय. इतक्या लवकर प्रशंसा कराल तर ती खोटी वाटेल. अक्रूरजी, नंदरायजी सांगत होते महाराज कंस कुठला तरी यज्ञ करत आहेत म्हणून. हो देवाजी, कंसाने एका खूप मोठा यज्ञाचा घाट घातला आहे. कंस आणि यज्ञ या दोन गोष्टींचा मेळ नाही बसत अक्रूरजी. परंतु हे सत्य आहे देवी, हे सत्य आहे. मथुरेच्या राजकुळाकडे एक दिव्य धनुष्य आहे जे परशुरामांनी यांच्या पूर्वजांना प्रदान केलं होतं. पुरोहित सत्यकांच्या सांगण्यावरून कंसाने एक महान धनुर्यज्ञाचं आयोजन केलं आहे. त्या काळात मथुरेत खूप मोठा उत्सव साजरा केला जाईल, ज्यासाठी सर्व प्रदेशातल्या मोठमोठ्या वीर योद्ध्यांना निमंत्रण काढले गेले आहे की राजधानीत येऊन आपापल्या शौर्याचं प्रदर्शन करावं. वा, मग तर खूप धमाल असेल राजधानीमध्ये. रामदादा, मग आपण सुद्धा गेलं पाहिजे. नक्कीच गेलं पाहिजे. बाबा, आपण सगळे उत्सवासाठी जाऊया. मी तुला कुठल्याही उत्सवात जाऊ द्यायची नाही. अरे, तुझं तिथे काय काम आहे? आई, तिथे ठिकठिकाणाहून मोठमोठे परमवीर योद्धे येतील. त्यांच्या शौर्याचं प्रदर्शन बघायला तर खूप मज्जा येईल. तू असं काय मोठा वीर लागून गेलास की शौर्याचं प्रदर्शन बघायला जातोय? अरे, तिथे सगळे योद्धे अस्त्रशस्त्र घेऊन मदिरा पिऊन बाजारात फिरत असतील आणि काय सांगावं, कधी नशेमध्ये बुडून ते आपापसातच लढायचे. आणि मग तू कुठे लपत फिरशील अशा वातावरणात? ना बाबा ना, मी तुला अशा ठिकाणी कधीही जाऊ देणार नाही, लक्षात ठेव तू. हा घ्या, आईने तर सगळ्या योजनेवरच पाणी फिरवून टाकलं. बाबा, तुम्ही तरी समजावा ना आईला. अरे बाबा, ते तू आणि तुझी यशोदा माताच बघून घ्या. मला या भांडणात नकाच घेऊ. काय अक्रूरजी? हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. काका, तुम्ही सुद्धा यांनाच मिळालेले आहात. बाबा, मी काय करू शकतो आता? हो ना नंदरायजी? आता कुणीही काहीही करू शकत नाही. या बसा. हे घ्या मुखवास. अक्रूरजी, अशा प्रकारे अचानक येण्याचं काहीतरी कारण असेलच ना? काय झालं आहे? नंदरायजी, मी एक निमंत्रण घेऊन आलो आहे. निमंत्रण? कुणाचं? महाराज कंसांचं. महाराज कंसांचं? महाराज कंसांचं? कुणासाठी? कृष्णासाठी. महाराज कंसांनी कृष्णाला मथुरेला बोलवलं आहे. कृष्ण मथुरा? मी काही समजलो नाही. महाराजांचं कृष्णाकडे मथुरेत काय काम आहे? मथुरेच्या उत्सवात राज्यातील सर्व वीर आपापल्या शौर्याचं प्रदर्शन करणार आहे.
महाराज कंसांची इच्छा आहे की कृष्णाने सुद्धा त्या ठिकाणी यावं. कदाचित त्याला त्याच्या शौर्यासाठी सन्मानित करायचं असेल. कृष्ण त्या योद्ध्यांबरोबर काय म्हणणं काय तुमचं? आता थोड्या वेळापूर्वी यशोदेचं बोलणं नाही ऐकलं तुम्ही? अहो, ती तर त्याला खेळ तमाशा बघायला सुद्धा जाऊ देणार नाही तिथे. राहू द्या अक्रूरजी, आम्हाला कुठल्याही सन्मानाची वगैरे आवश्यकता नाही. यशोदा त्याला कुठेही जाऊ द्यायची नाही. परंतु त्याला जावं लागेल. परंतु का? आम्हाला त्याला पाठवायचं नाहीये, मग का जावं लागेल? कारण ही महाराज कंसांची आज्ञा आहे. नंदरायजी, समजून घ्यायचा प्रयत्न करा. ही राजाज्ञा आहे. आणि जर त्याला आम्ही नाही पाठवलं तर राजाज्ञा भंग केल्यामुळे राजाचे सैनिक सुद्धा येऊ शकतात. आणि माझ्या मते राजाचे सैनिक गोकुळाच्या आसपासच कुठेतरी असतील आणि बघत असणार की राजाच्या आज्ञेचं पालन होत आहे किंवा नाही. कसली आज्ञा आहे? हा तर अत्याचार आहे की माता पित्यांना न विचारताच कोणा बालकाला असं जबरदस्तीने घेऊन जावं. महाराज कंसांनी ही आज्ञा कृष्णाच्या माता पित्यांना विचारूनच दिली आहे. माता पित्यांना विचारून ही आज्ञा दिली आहे, परंतु आम्हाला तर कोणी विचारायला नाही आलं. नंदरायजी, काही सत्य खूप भयंकर आणि दुःखदायी असतात. तुम्ही पुरुष आहात. काळीज दगडाचं करा आणि मी जे सांगतोय ते सत्य ऐका. हे सत्य ऐका की कृष्ण तुमचा पुत्र नाहीये. अक्रूरजी, मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे